आज आपण बनवणार आहे एकदम रेस्टॉरंट स्टाईल क्रीमी मसालेदार आणि चविष्ट पनीर टिक्का मसाला। ही रेसिपी तुम्ही घरी खूप सोप्या पद्धतीने बनवू शकता आणि चव अशी की हॉटेललाही मागे टाकेल। नमस्कार, जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सर्वप्रथम आपल्याला पनीर मॅरिनेट करून घ्यायचं आहे। त्यासाठी इथे मी एक बाउल घेतलेला आहे। बाउलमध्ये पाऊण वाटी इथे मी घट्ट दही घेतलेला आहे। त्याच्यामध्ये पाव चमचा हळद टाकली, एक चमचा इथे मी मिरची पावडर टाकलेली आहे, एक चमचा धने पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला, एक चमचा जिरे पावडर टाकलेली आहे। तुमच्या घरामध्ये जर लहान मुलं असतील तर हे मसाल्याचे प्रमाण तुम्ही कमी केलं तरीही चालेल। त्यानंतर इथे मी चवीनुसार मीठ टाकलेलं आहे। आता दहीही छान फेटून घ्यायचं आहे आणि त्या दह्यामध्ये हे सर्व मसाले घातले आहेत ना, ते आपण छान असे मिक्स करून घेऊया। जसजसं मसाले या दह्यामध्ये मिक्स होतात ना, तसतसं या मसाल्यांचा अगदी घमघमाट सुटतो, अगदी छान असा वास यायला सुरुवात होते। तर इकडे मी काय केलेलं आहे, याच्यामध्ये मॅरिनेट करण्यासाठी 200 ग्रॅम पनीर, एक शिमला मिरची, एक कांदा आणि एक टोमॅटो असं चौकोनी आकारामध्ये कट करून घेतलेलं आहे। आता हे आपल्याला मॅरिनेट करण्यासाठी ठेवायचं आहे। तयार करून घेतलेले जे दही आहे ना, त्याच्यामध्ये हे सर्व साहित्य टाकलेलं आहे। आता हातानेच आपल्याला या सर्व भाज्यांना आणि पनीरला दही छान लावून घ्यायचं आहे। म्हणजे काय होतं, सर्व भाज्या जोपर्यंत मॅरिनेट होत आहेत ना, तोपर्यंत हे मसाले अगदी आतपर्यंत जातात आणि भाज्या खाताना किंवा पनीर खाताना अगदी टेस्टी लागतं। 20 ते 30 मिनिटे आपण हे छान असं झाकून मॅरिनेट होण्यासाठी ठेवायचं आहे। हे मॅरिनेट होत आहे तोपर्यंत आपण बाकीची तयारी करायची आहे। मॅरिनेट करायला ठेवलं की इथे मी 2 मध्यम आकाराचे टोमॅटो, 1 इंच आलं, 8 ते 10 लसूण पाकळ्या आणि 2 हिरवी मिरची घेतलेली आहे। मिरची तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। आता आपल्याला इथे टोमॅटोची प्युरी बनवून घ्यायची आहे। त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे मी सर्व जी साहित्य घेतलेली आहेत ना, ती टाकलेली आहेत आणि अगदी आपल्याला स्मूथ अगदी छान अशी प्युरी बनवून घ्यायची आहे। बघू शकता मस्त अशी आपली ही प्युरी तयार झालेली आहे। आता आपण पटकन पनीर टिक्का मसाला बनवायला घेऊया। इकडे मी कढईमध्ये 2 पळी तेल ओतलेलं आहे। तेल तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। त्याच्यामध्ये पाव चमचा जिरे टाकलेले आहेत। जिरे आपल्याला छान असे फुलून द्यायचे आहे। गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे आणि याच्यामध्ये आपण जी टोमॅटोची प्युरी बनवून घेतलेली आहे ना, ती टाकलेली आहे। आता आपल्याला ही टोमॅटो प्युरी अगदी छान अशी परतून घ्यायची आहे। टोमॅटो अगदी लालबुंद घेतलेले होते, त्यामुळे इथे बघू शकता प्युरी ही अगदी छान लालबुंद झालेली आहे। असं चांगलं तेल सुटेपर्यंत आपल्याला ही टोमॅटो प्युरी कमी गॅसवरती छान परतून घेतलेली आहे। त्यानंतर पुन्हा एकदा मी ही छान असं हलवून घेते आणि या स्टेजला आपल्याला याच्यामध्ये थोडेसे मसाले घालायचे आहेत। अर्धा चमचा धने पावडर, अर्धा चमचा लाल मिरची पावडर आणि पाव चमचा गरम मसाला टाकलेला आहे। आपण मॅरिनेट करताना मसाले टाकलेले होते, त्यामुळे इथे आता जास्त मसाले टाकायची गरज नाही। त्यानंतर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे। आता पुन्हा एकदा आपल्याला हे मसाले छान असे परतून घ्यायचे आहेत। आपण टोमॅटो पहिल्यांदाच परतलेला असल्यामुळे त्या टोमॅटोमधला आंबटपणाही कमी झालेला असतो, त्यामुळे इथे जास्त परतायची गरज नाही। 2 ते 3 मिनिटे छान असं पुन्हा एकदा याला तेल सुटेपर्यंत परतून घेतलेलं आहे। बघू शकता अगदी छान असं याला तेल सुटलेलं आहे। असं तेल सुटलेलं पाहूनच माझ्या तर तोंडाला पाणी सुटलेलं आहे। आता पुन्हा एकदा छान असं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। ही सर्व तयारी करेपर्यंत 20 मिनिटे झालेली होती। आता आपल्याला हे मॅरिनेट केलेले भाज्या आणि पनीर याच्यामध्ये टाकायचे आहेत। अगदी छान असं व्यवस्थित मॅरिनेट झालेलं आहे आणि या मसाल्यामध्ये अगदी छान असं व्यवस्थित आपल्याला या भाज्या आणि पनीरही मिक्स करून घ्यायचं आहे। म्हणजे हे परतून घेतलेली टोमॅटोची प्युरी आणि मसालेही या पनीरला आणि भाज्यांना व्यवस्थित कोट होतात। गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे, म्हणजे कमी गॅसवरती अगदी व्यवस्थित हे मिक्स होतं।
तर बघू शकता सर्व भाज्यांना व्यवस्थित मसाले कोट झालेले आहेत। आता आपल्याला याच्यामध्ये भाज्या शिजण्यासाठी आणि पनीर शिजण्यासाठी थोडंसं पाणी ओतायचं आहे। मॅरिनेट करायला ठेवलेल्या बाउलमध्येच मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि तेच पाणी याच्यामध्ये ओतलेलं आहे। हा पनीर टिक्का मसाला जास्त पातळ नसतो, थोडासा घट्टच असतो, त्यामुळे याच्यामध्ये जास्त पाणी ओतायचं नाही। मी अगोदर थोडंसंच पाणी टाकून मिक्स करून पाहिलेलं आहे, तर मला ही भाजी जास्तच घट्ट वाटत होती, म्हणून मी आणखी थोडंसं पाणी ओतलेलं आहे। भाजीला अगदी छान अशी उकळी आलेली आहे। पुन्हा एकदा मी छान असं मिक्स करून घेत आहे आणि आत्ता गॅसची फ्लेम कमी करायची आहे आणि आपल्याला हे पनीर आणि सर्व भाज्या छान अशा शिजवून घ्यायच्या आहेत। शिजवून घेण्यासाठी काय करायचं आहे, आपल्याला याच्यावरती अशा पद्धतीने झाकून ठेवायचं आहे। एका साईडने थोडंसं असं उघडच ठेवायचं, म्हणजे काय होतं याच्यावरती तरी छान अशी येते। 7 ते 8 मिनिटानंतर याच्यावरचं झाकण काढलेलं आहे आणि इथे बघू शकता काय भारी या भाजीला कलर आलेला आहे। एवढ्या वेळामध्ये आपण जे याच्यामध्ये शिमला मिरची, पनीर, कांदा, टोमॅटो घातलेलं होतं ना, तेही अगदी व्यवस्थित शिजलं जातं। बाहेर हॉटेल रेस्टॉरंटमध्ये ही भाजी खायला जाण्यापेक्षा आपण घरीच अशा पद्धतीने घरातीलच साहित्यामध्ये ही पनीरची भाजी बनवू शकतो। वरून थोडीशी इथे मी कसुरी मेथी चुरून टाकलेली आहे। इथे बघू शकता मस्त अशी आपली पनीर टिक्का मसाला तयार झालेला आहे आणि इथे बघू शकता मस्त याला कलरही आलेला आहे। आता ही पनीर टिक्का मसाला इथे मी सर्व करून घेत आहे। बघू शकता अगदी परफेक्ट रेस्टॉरंट स्टाईल, हॉटेल स्टाईल इथे आपली पनीर टिक्का मसाला तयार झालेली आहे। ही पनीर टिक्का मसाला आपण नान बरोबर, राईस बरोबर किंवा रोटी चपाती बरोबरही खाऊ शकतो। इथे मी ही पनीर टिक्का मसाला चपाती बरोबर सर्व केलेली आहे। तुम्हाला ही रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा। चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन भेटेल। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी बरोबर। तोपर्यंत मस्त खा, हेल्दी रहा। नमस्कार।